ईश्वरपूर येथील अकबर मोहल्ला परिसरातील नवविवाहिता जैनब मुजफ्फर खान वय 21 वर्षे हिच्या खुनानंतर संशयितांनी घटना घडलेली खोली धुवून तेथील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। खुनावेळी कोणते हत्यार वापरले, कोणाची काय भूमिका होती याचा अजून उलगडा झालेला नाही। खून प्रकरणी पती मारिफ उर्फ मुजफ्फर रमजान खान वय 21 वर्षे, सासरा मोहम्मद रमजान जमाल खान वय 46 वर्षे, सासू साबिरा रमजान खान वय 41 वर्षे, सर्वजण राहणार अकबर मोहल्ला ईश्वरपूर हे सध्या पोलीस कोठडीत आहेत। या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलीची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली। संशयितांनी शनिवारी जैनब हिच्या डोक्यात जड हत्याराने वार करून गळ्यात दाबून खून केला होता। त्यानंतर जैनब हिचा मृतदेह कॉटवर ठेवला। जैनब ही बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने तिचा मृत्यू झाल्याची अफवा पती मुजफ्फरसह इतर संशयितांनी परिसरात पसरवली होती। दरम्यान या नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला। रविवारी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली। त्यामध्ये तिच्या डोक्यास गंभीर मार लागून मेंदूत रक्तस्राव झाल्याचे समोर आले आहे।